तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण 25 प्रश्न जनरल नॉलेजचे बघणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. तर आजचा पहिला प्रश्न आहे इतिहासाचा. ब्राह्मणेतर ब्राह्मणेतर या वृत्तपत्राचे संपादक कोण होते, ज्यांनी बहुजन समाजाच्या जागृतीसाठी मोठे कार्य केलेले आहे? तर या ठिकाणी एक व्यक्ती ओळखायला सांगितलेले आहे आणि ज्यांनी बहुजन समाजाच्या जागृतीसाठी मोठे कार्य केले आहे. तर त्याचं उत्तर आहे व्यंकटराव गोडे. ब्राह्मणेतर या वृत्तपत्राचे संपादक होते ते. त्यानंतरचा आपला दुसरा प्रश्न, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ 1882 मध्ये कोणाद्वारे लिहिला गेला? तर हा प्रश्न बऱ्याचदा येतोच तो, आणि ते आहे ताराबाई शिंदे. त्याच्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथातून महात्मा फुले यांनी प्रामुख्याने कोणत्या विषयावर भाष्य केलेलं आहे? तर शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला हे सगळ्यांनाच माहित असतं, पण त्याच्यानंतरही जाऊन प्रश्न विचारला जातो, तर ते कोणत्या विषयावर भाष्य केलेलं आहे? तर ते आहे शेतकऱ्यांचे अज्ञान आणि शोषण या विषयावर. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 4. मे 1498 मध्ये वास्को द गामा कालिकत बंदरात उतरला तेव्हा तेथील कोणत्या स्थानिक राजाने त्यांचे स्वागत केले? तर ते आहेत झामोरीन. या प्रश्नाचं उत्तर आहे झामोरीन. त्याच्यानंतरचा पाचवा प्रश्न आहे 1857च्या उठावादरम्यान कानपूर येथे उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर ते आहेत नानासाहेब पेशवे. त्यानंतरचा प्रश्न घेऊया आपण. प्रश्न क्रमांक 6. पाबना शेतकरी उठाव 1873 ते 76 हा ब्रिटिश भारतातील कोणत्या प्रांतात झाला होता? तर त्याचं उत्तर आहे बंगाल. उठावावर प्रश्न विचारले जातात, त्यामुळे शेतकरी उठाव असेल, संताडांचा उठाव असेल, तर असे उठाव वाचून ठेवा, कारण प्रश्न कोणत्या पण उठावावर येऊ शकतो, त्याच्यामुळे हे उठाव लक्षात ठेवणे महत्वाचे आहे. त्याच्यानंतरचा 7वा प्रश्न आहे राज्यघटनेवर आधारित आहे. तर भारतीय राज्यघटनेतील कलम 360 खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर हा प्रश्न आणीबाणीवर विचारलेला आहे, तर ते आहे त्याचं उत्तर आर्थिक आणीबाणी. आणि राष्ट्रपती राजवट 352. त्याच्यानंतरचा त्यानंतरचा प्रश्न आहे संसदेच्या 2 अधिवेशनामधील अंतर जास्तीत जास्त किती महिने असावे लागते? तर ते आहे 6 महिने. त्यानंतरचा 9वा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 9. केंद्र राज्य संबंधाचा अभ्यास करण्यासाठी 1983 मध्ये कोणता आयोग नेमण्यात आला? तर ते आहे सरकारी आयोग. त्यानंतरचा प्रश्न आहे 10वा. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणारे इन्शुलिन हे संप्रेरक शरीरातील कोणत्या ग्रंथीमधून पाझरते? तर याचं उत्तर आहे स्वादुपिंड. त्यानंतरचा प्रश्न आहे 11वा. प्रकाशाच्या कोणत्या गुणधर्मामुळे आकाशाचा रंग निळा दिसतो? तर ते आहे प्रकाशाचे विकिरण. त्यानंतरचा प्रश्न आहे 12वा. विद्युतरोध मोजण्याचे शास्त्रीय एकक काय आहे? तर त्याचं उत्तर आपल्याला म्हणता येईल ओहम. त्यानंतरचा प्रश्न घेऊया. डिसेंबर 2025 मध्ये पार पडलेल्या संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेच्या यजमान पदाचा मान कोणत्या देशाला मिळालेला आहे? तर याचं उत्तर आहे ब्राझील. तर याचं स्पष्टीकरण द्यायचं झालं तर ही परिषद ब्राझीलमधील बेलम येथे पार पडली, जिथे ॲमेझॉन जंगलाचे संरक्षण आणि कार्बन उत्सर्जन कपातीवर मोठे निर्णय घेण्यात आले. यानंतरचा प्रश्न आहे डिसेंबर 2025 मध्ये भारतीय नौदलाने कोणत्या स्वदेशी बनावटीच्या प्रोजेक्ट 75 अंतर्गत तयार केलेल्या पहिल्या पाणबुडीचे जलावतरण केले? तर ते आहे INS अरिधमन. INS अरिधमन लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न घेऊया. 2025च्या अखेरीस जाहीर झालेल्या जागतिक भूक निर्देशांकात ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये भारताचे स्थान खालीलपैकी कितव्या क्रमांकावर होते? तर त्याचं उत्तर आहे 105व्या. हे बदलत असतात, त्याच्यामुळे निर्देशांक पाठ करा. त्यानंतरचा प्रश्न आहे 16वा. भारताच्या प्रमाणवेळेचे रेखावृत्त
82° पूर्व कोणत्या शहरातून जाते? तर ते आहे मिर्झापूर, अलाहाबाद. त्यानंतरचा प्रश्न आहे 17वा. दक्षिण भारताचे सर्वोच्च शिखर अण्णाईमुडी कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर ते आहे अण्णामलाई. त्यानंतरचा 18वा प्रश्न आहे लोणार सरोवर हे कोणत्या प्रकारच्या प्रक्रियेतून निर्माण झालेले आहे? आणि ते झाले आहे उल्कापातामुळे. कोणत्या ठिकाणी आहे? तर बुलढाणा जिल्हा. यानंतरचा प्रश्न घेऊया 19वा. महाराष्ट्रातील सर्वात लांब दक्षिण वाहिनी नदी कोणती? तर ती आहे वैनगंगा. सर्वात लांब तशी गोदावरी आहे, पण ही दक्षिण वाहिनी नसल्यामुळे या ठिकाणी वैनगंगा हिचा उल्लेख किंवा उत्तर हे असेल आपलं. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कसारा घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो? तर ते आहे मुंबई नाशिक या ठिकाणी. जर आपण एक ट्रिक्स घेतली तर नाशिक आणि मुंबई दरम्यान असलेल्या घाटाचं जर पाहायचं झालं तर कसारा घाट म्हणजे तू कसारे नासलास असं पण म्हणता येईल, कसारे नासलास. आणि पुणे मुंबई या ठिकाणी जर जर घ्यायचं झालं तर इथे बोर घाट असेल आणि पुणे मुंबई आपण पाहून पाहून बोर झालो त्याच्यामुळे या ठिकाणी बोर घाट येतो असं लक्षात ठेवता येईल. त्याच्यानंतर पुणे बारामती इथे पण एक घाट आहे, तो आहे दिवा घाट. आता दिवा घाट म्हटलं तर काय दिवा लावणे. बारामतीने खूप विकास केला याचा अर्थ दिवा लावलेला आहे असं पण लक्षात ठेवता येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हटले जाते? तर हे आहे सोलापूर. त्यानंतरचा प्रश्न आहे ग्रामपंचायतच्या सरपंचावर अविश्वासाचा ठराव ग्रामपंचायतीच्या सरपंचावर अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी किमान किती सदस्यांच्या पाठिंब्याची गरज असते? तर त्याचं उत्तर आहे 1/3 सदस्य. त्यानंतरचा प्रश्न आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी कोणाद्वारे नियुक्त केला जातो? तर ते आहे राज्य शासन. तो IAS अधिकारी असतो आणि ज्यांची निवड UPSC मार्फत केली जाते, पण नियुक्ती मात्र राज्य शासन करत असते. त्यानंतरचा प्रश्न आहे ग्रामसभेचे अध्यक्षपद भूषवण्याचा अधिकार कोणाला असतो? तर ते आहे सरपंच यांना. आणि यांच्या उपस्थितीत कोणाला असतो? तर ते आहेत उपसरपंच. त्यानंतरचा प्रश्न आहे शेवटचा 25वा. बलवंतराव मेहता समितीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था किती स्तराची आहे? तर ती आहे त्रिस्तरीय. जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद, तालुका स्तरावर पंचायत समिती आणि ग्राम स्तरावर ग्रामपंचायत, अशा प्रकारे 3 स्तर हे असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आणि याची PDF हवी असल्यास मला 8007482027 या क्रमांकावर हाय करा, मी तुम्हाला PDF पाठवून देईन. ओके, धन्यवाद मित्रांनो. 27 या क्रमांकावर संपर्क साधा.